रूप कपाटे उघडतात देवा देखते. देवाला पाहिल्याबरोबर सगळे मायामोह निसन्न झाला. आणि श्रावण महिना असल्यामुळं, पावसाळ्याचा दिवस असल्यामुळं, श्रावण महिना अष्टमी 2 रात्र प्रार आणि पावसाळा असल्यामुळं धो पाऊस पडल्यामुळे यमुनेला तुंबळ पाऊस झाला. यमुनेच्या काठीला गेले वसुदेव, तर तुंबळ पूर चालला होता. त्या पुरामध्ये जाण्यासाठी निघाले. कमरे इतकं उरा इतकं तोंडापर्यंत दाढी इतकं पाणी झालं. जेव्हा तोंडामध्ये पाणी प्रवेश करायला तेव्हाच म्हणले देवा धाव रे म्हणले. देवा धाव म्हणले. देवाला वाटलं माझा धावा करायला देव, लोक म्हणतील की बा देवाच्या बापाला देव कळला नाही आणि देवानं आपल्या बापाला सोडवलं नाही असे म्हणतील, दोष लागेल म्हणून लगेच त्यानं अंगुष्ठा काढला लावला. पूर झालेला पार त्याशी लाविला अंगुष्ठ. पूर चालला होता आणि पूर चालल्यामुळं देवाचा धावा केल्यावर देवाला वाटलं माझा बाप धावा करत आहे. आज जर मी आज बापाला नाही सोडत, लोक म्हणतील अरे बापाची कदर देवाला नाही तर आपली काय कदर, कोणी देवाच्या पाठीमागे लागणार नाही. म्हणून देवाने अंगुष्ठा काढला लावला. दुबंद यमुना झालेली आहे आणि त्या यमुनेच्या दुबंद झालेल्या रस्त्यातून भगवंताला घेऊन वसुदेव गेले आहेत. आणि आपलं वसुदेव गेले आहेत कुठं, गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर ठेवी कृष्णाजीला माया घेऊन निघाला. भगवंताला ठेवलं आणि भगवंताला ठेवून मायेला घेतलेला आहे. मायेला घेऊन म्हणले निघाला. कुठं गेला म्हणले मथुरेला. माया रडी करी आकांत नामा म्हणे उठती दूत. नामदेव मला सुंदर वर्णन करतात जन्माचं. दूत उठले त्या ठिकाणी म्हणू लागले चला तातडीने जाती कंसाला सांगाले मी तुमचा वैरी जन्माला आलेला आहे, आता लवकर त्याचा निपात करा म्हणले. त्याच्याशिवाय तुम्हाला सुख समाधान वाटणार नाही. कंसाला एवढा आनंद झाला सांगल्याबरोबर. कंस आता एवढी अवस्था बिकट झाली होती त्याची की ते आठव्याचा एवढा आठव लागला होता त्याला की देह भान विसरून गेला होता. त्याला स्वरूपाची आठवण झाली बरं का, स्वरूपाची. त्याला सगळं म्हणले कृष्ण दिसू लागलं. त्याला आपण म्हणलं की आधी सांगून गेलो ना त्यामध्ये बा कृष्ण माता, कृष्ण बंधू, बहीण, चुलता करा. त्याच्यापेक्षा त्याला म्हणले पुढची अवस्था प्राप्त झाली. काय झाली? जेविता शेतीची पेनी जे आला आला मज मारावया आ सर्प न्याय कीटक भरमर. बघा ते आपण तरी तुकाराम महाराज माय बापच म्हणले, ते म्हणले कीटक कृष्ण, भरमर कृष्ण, कीटक भरमर चला, चला मधलं सगळं म्हणले. आलेला गेला सगळं त्याला कृष्ण एवढ्या अवस्थेला जाऊन पोहोचला. जेवायला ताट जर घेतलं, ताट वाढून आणलं तर त्या ताटामध्ये सुद्धा कृष्ण दिसू लागला. हाताने घास असा घेतला पाठी त्याच्यासारखं घास फेकून देऊ लागला. पागल सारखा करू लागला. म्हणले पाण्याचा गिलास आणला. म्हणले काय झालं? घायबराट करू लागला. तेव्हा कंसाच्या पत्नीला वाटलं व काय झालं मालकाला, हाय बीपी झाली का, लो बीपी झाली. लगेच पाणी घेऊन आल्या. पाणी घेऊन आल्या बरोबर ते पाण्या गिलास पाहिलं, त्या गिलासामध्ये कृष्ण दिसायला. त्याने फेकून दिला गिलास, भडाला फेकून देऊन फोडून टाकला. आ सर्प न्याय कीटक भरमर.
सर्प विंचू सर्व त्याला भगवान दिसू लागले. आणि मग आता ते काय आता थरथर कापू लागला आणि थरथर कापून आमराडा फोडला. मेलो मेलो बापू म्हणला आता काय खरं नाही. मला आला रे आला माझं मारावया. हा मला मारा आला म्हणलं. आता असं गर्जना करू लागलं. एवढ्याने गर्जना करू जमा झाली म्हणजे काय झालं काय झालं काय तर दिसत नाही. आता काय दिसत नाही मोठे मस्त लोक पागल झालं म्हणतो. आमच्या महाराज असं काय दिसत नाही काही चमत्कारी गोष्ट नाही मग हसती. चमत्कार हसावं कुठं एक तर विशेष नक्कल वाटते तिथं नक्कल हसावं नाही काहीतरी विचित्र गोष्ट दिसली तिथं हसते म्हणून काहीतरी म्हणजे अजब वाटलं तिथं. म्हणजे अजब नाही काहीच नाही हसायचं म्हणजे कसं हसायचं. हा हसते म्हणजे कोण माणूस फक्त शहाणा हसतच नाही. माणूस हसते ते वेळ हसते. वेळ म्हणजे वेड्या सुद्धा दिले म्हणले येडीला माहेरे सारखं सासरी सारखं. येडीचं लग्न केलं म्हणून माहिती तुम्हाला चांगला अनुभव. येडीचं लग्न केलं येडी गेली. आता येडी बी पाठवायला लागते शानी पाठवावं लागते. किती मुलगी लाडाची असली किती शानी असली तर लग्न झाल्या ठेवून घेतो का आपण. किती लाडाची राहू द्या रडून रडून डोळे कोरडे होऊ द्या है की नाही पण मुलगी वाट लावायला लागते. आणि लग्न झाल्यावर मुलगी वाट लावली तर शोभेमान आहे आणि ठेवून घेतली तर तिची काय शोभा नाही त्याची किंमत कमी होती. म्हणून येडीचं लग्न केलं आणि येडीचं लग्न केलं येडी गेली सासरला. सासरला गेल्यावर काही आमची राणी महाराज आहे की नाही. आता ते काही बोललं तरी हसायला लागली. मग तिला माहेर कळलं किंवा माहेरमध्ये हसली तर गोष्ट वेगळी आहे पण ती सासरमध्ये हसू लागली. मग हसणार कसं असतं येडा असते. एक माणूस येडा असल्यामुळे म्हणजे हसते. तसं तिला काही कळत नव्हतं ते तिकडे हसू लागली म्हणून येडी येडी बहुतच वेडी आहे की नाही. आम्ही गेलो येडियाच्या गाव आहे की नाही. बरं येडियाच्या गाव तसं येड्याचं गाव मग येड्याचं गाव म्हणजे येडा म्हणजेच भगवंत आहे. बरं काय येडा म्हणजे काय साधारण नाही. येडा म्हणजे भगवान तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. माणसं येडं म्हणलं की माणसाला हे काय येडा असते म्हणलं की माणसं काही पण वाटतं. येडं म्हणजे भगवंताच्या जवळ प्रमाण देऊन सांगू का तुका म्हणे ऐसे रामरामी पिसे ते उधरले आपिसे हे लोक. हा नामाचं विषय आणखीन एक प्रमाण देऊ का. लावी म्हणा पिसे गोविंदाचे गोविंदाचं पिस गोविंदाचे पिसे लोक असतील त्याला काय कळतं ते असे हसत राहतात. कथा भागाकडे येऊ विनोद जाऊ द्या. तर कुठे चाललो होतो आपण काय सांगतो कीर्तन चालू असं पाहिजे उत्तर. त्या उत्तराचं प्रश्नाला त्या काय त्याला म्हणतात काय त्या प्रश्नाला उत्तर नाही त्याचं नाव उत्तर. वा क्या बात आहे. टाळी 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 वा असं इसको बोलते. असं काय त्याला म्हणतात त्याला काय म्हणतात नाही आता सांगत नाही जाऊ द्या. त्याला लक्ष पाहिजे त्याला लक्षवेधी म्हणतात. लक्षवेधी लक्ष पाहिजे माणसाचं लक्ष हे महत्वाचं आहे. बरं काय लक्ष नसलं तर काय खरं नाही. बापू गणेश महाराज एक चातुर्मास करायला आला. सांगितलं म्हणजे थोडा अर्धास कीर्तन वडा मला चालू शिरायला तिकडे चातुर्मास करायला केंद्रीयकडला माणूस होता हिंगोली जिल्ह्यातला. आता आम्ही चातुर्मासाला बरीच चातुर्मास केली. चातुर्मासामध्ये आल्यानंतर दुंडा महाराजचं कीर्तन चाललं. त्याच्या दुंडा महाराज कीर्तनामध्ये सुईपल्ली तरी ऐकू येते कोणी बोलत नाही. सगळं आध्यात्मिक कीर्तन करायच्या डोक्यावरून जाते. साधारण माणसं झोपल्यावर आपोआप डोक्यावरून जाणार. असं कीर्तन चालू झालं महाराजाच्या वातात. ज्याला काही जमत नाही कीर्तन ऐकायचं माहित नसेल त्यानं पुढे येऊन बसू नाही त्यानं मागे बसा म्हणजे कटाळाला कुठून जाता येते. पुढे असे पेच आहे पुढे आलं की एक तर मांडी मोडा येत नाही उठून जाता येत नाही है की नाही. आंग मोडा देता येत नाही आळी देता येत नाही जांभळी देता येत नाही है की नाही. खोकला बनते पण जांभळी खोकला एवढा वेळ वाया गेला म्हणजे महाराज काही जमत नाही पण त्यानं पुढे येऊन बसू नाही. पण ते पुढे येऊन बसलं बापू. आता घरून आलं म्हणजे काय ते त्याला काय वैराग्य निर्माण झालं नाही. वैराग्य होण्यासाठी त्याग पाहिजे. काय पाहिजे वैराग्य होण्यासाठी त्याग पाहिजे. आणि त्यागाशिवाय वैराग्य होत नाही आणि वैराग्याशिवाय ज्ञान होत नाही आणि ज्ञानाशिवाय पुन्हा जाण होत नाही. मग त्याला पहिले त्याग पाहिजे. याला त्याग नाही आला याला वैताग आला आणि वैताग आल्यामुळे ते पंढरपूरला आला. अरे वैताग
आणि त्या वैतागामध्ये ते कुठे गेला, पंढरपूरला गेला, आला आणि दुंडा महाराजा कीर्तनाची पहिल्या सुरला बसला. त्याला वाटलं बा आता काही माणसाचे परमार्थ नेमकं नवीन करणारे परमार्थ लोक करणारी असतात, फार पुढे पुढे दाखवतात. माळ घातली अशी वरून माळ ठेवतात ती त्या माळ काय मरलं तर जन्मलं तेव्हा मरेपर्यंत माळ घातली लोक माळ दाखवणार. मग ते नवीन आहे ते दाखवतात. दाक्षही नाही झाली लोक दाखवतात. मग त्यानं पुढे आला माळ वरी काढली. वा काय वारके बा म्हणजे. मग आता ते काही गावामध्ये मोठ आणत होता. मोठ हे हकीकत होय बरं, घडलेला दृष्टांत होय. मोठ आणत होता. त्याला आता कीर्तन मारत डोक्यावरून चाललं, त्याला काही समजून गेलं कीर्तन काय महाराज सांगायले. त्याला लागली डुकली लागली लागल्याबरोबर शेतात गेला. ते त्याच्या शेतात गेला. शेतामध्ये आणत होता. पहिल्या मोटरी नव्हत्या, गाडीवर कुहू मोठं वरचं गाणं आहे की नाही. मोठं वरचं गाणं गायला, त्याला मस्त गाणं गायला दिसलं ते साहेब. आणि मस्त कुहू वाजू लागलं. ते चाक वाजत असताना त्याला वाटलं काय मोठं हाट करून उठलं बाजू पद्धत. उठलं की जाऊन महाराजाकडे त्याला दोन दुईकून होते असे आमच्या ते काय लाख्यासारखी ते तोफदार एक नव्हते दोन होते. ते असं हाट आलं की महाराज अशी बोलू लागली. काय महाराज म्हणले बा देश तर ती झाली म्हणले. त्याने येऊन हात धरल्याबरोबर तुम्ही बसा चोपदारांना घेऊ. काय झालं अहो ते एकदम हवालदिक झालं की हो. त्याला म्हणजे एकदम उजिरल्यासारखं झालं. एकदम अपमान वाटला त्याला. म्हणजे खालीच पाहू लागलं. ते म्हणलं काय झालं. ते म्हणलं बा आता खरं सांगायचं घोर नाही. मया गावामध्ये म्हणला मी मोठ आणून गेलो म्हणला, आणि ते मोठ्या बैलाची शेपूट धरून मुळगाव लागलो म्हणलं. आता पण महाराज हात मोडत त्याचं काय म्हणले. ते म्हणलं आता चौकदारानं थांबवलं म्हणला. महाराज खरं सांगलं म्हणला. पुन्हा जाऊन बसला. आता पुन्हा जाऊन बसल्यावर मग आता पुन्हा तटस्थ झाला. त्याला वाटलं आपलं अशी अवस्था झाली. मग लोक आपलं हसू लागले. सगळे लोक हसले. हसायची गोष्ट झाली नाही. हसल्यानंतर पुन्हा महाराज म्हणले आता महाराजाची म्हणले वारकऱ्याची एकाग्रता झाली म्हणले. आणखीन लोक हसू लागले. हातात उठून पळायला म्हणले, शेपूट मोडत म्हणले आणखी लोकांना खूप महाराजांना हसवलं. पण खरं तसं एक लक्षवेधी म्हणतात त्याला है की नाही. महाराज ते सांगायला कसे लक्षवेधी त्याला म्हणतात. काय चाललं अनुसंधान हे लक्षात राहून त्याला लक्षवेधी म्हणतात. म्हणून आज असणार त्या गिलासामध्ये भगवंत त्याला दिसू लागला नाही का. आणि त्याने गिलास फेकून दिला. आज सर्प न्याय कीटक भरमर. नामदेव सर्प न्याय करणारे न्यायाधीश सगळे जवळचे चोपदार हेर चाकर नौकर एवढंच नव्हे म्हणले शेजीची कामीन जो बायको आहे ते सुद्धा कृष्णरूप दिसू लागली. आणि मग ते पिशासारखं करू लागलं. धावत पळत गेलं आणि कृष्णाला आता ठेवत नाही कडा म्हणला. आता कसं ठेवत नाही म्हणला. गेला बंदीखान्यामध्ये आणि गेला आणि त्या धरून फिरून मारू लागला. तितक्यामध्ये ते असणारी अधिमाया शक्ती ही कुणाला ऐकत नाही. हातातली निष्ठून गेली. मारावया खडक घाली हातची निष्ठून गेली. निष्ठून गेल्याबरोबर ते म्हणजे शतमूर्ख कंसा सावध होय म्हणली. जसं मला तू मारू शकला नाही तसा तुझा म्हणले वर्या सुद्धा मारणार नाही. सूर्य परमेसारखा म्हणले सूर्याच्या परमेसारखा म्हणले गोकुळामध्ये वाढत आहे. धक्काच बसला घेऊ धक्का बसल्याबरोबर मग लगे आता घायबर आला. आता गिरी निष्ठून काय करते. पुन्हा त्याने मिटिंग भरवली. तातडीची मिटिंग भरवली. आणि तातडीच्या मिटिंग मध्ये सांगलं म्हणले जसं राजाने म्हणले प्रजेला सुखी ठेव प्रजेने सुद्धा राजाला सुखी ठेव. राजाच्या अडचणी दूर करावे. मग काय पाहिजे म्हणले सांगा. सगळ्या सांगितलं म्हणले माझा म्हणले असणारा शत्रू सूर्य परमेसारखा जसा सूर्याच्या पर्वा जशा वाढतात त्या प्रकारचा माझा शत्रू म्हणले कुठे गोकुळामध्ये वाढत आहे नंदाघरी. आणि त्याचा जाऊन निपात करा म्हणले. त्याच्याशिवाय मला जीवाला सुख वाटणार नाही. मग म्हणले आता कोण जाते. बरीचशी त्या ठिकाणी मंडळी होती मीटिंग मध्ये. त्याच्यामध्ये एक बाबळ नावाचं दैत्य होतं. उठलं ते म्हणला महाराज काय फिकीर करता मला काळजी करता मला तुम्ही. आम्ही एवढे असताना काय फिकीर काय. बरेच माणसं म्हणतात आम्ही हो म्हणतो काय बोलणार. आम्हाला एक सोयरीकीचा लई नाद आहे बाबू लग्न. आता म्हणलं तर कीर्तन जाऊन देवाच्या टायमापर्यंत चला म्हणलं तर आता सोयरी करून आम्ही सोयरी करता काय म्हणतो काय कोणासारखं आम्ही देतो. एक कृपासुद्धा देत नाही बरोबर. म्हणत काय कोणासारा कृपा म्हणतो परत आम्ही देतो. ते का पण आमच्या घेत आम्हाला माहिती घेत नाही. ते आम्ही पण बरोबर पाहिजे मारतो. पणासारखा आम्ही देतो चला म्हणतो. सोयरी घेवाच लागते. आणि मग तसं ते म्हणले काळजी करू नका म्हणले. आम्ही हा म्हणले तुमचं सहकार्य करायचं. तुम्ही काय काळजी करा म्हणले. मग तुम्ही कसे काय जाता म्हणले. त्याचं तुमचं तर फरक आहे म्हणले. कारण तुम्ही माळकरी हा
ते मारकरी नाहीत, ते भजनीय नाहीत, तुम्ही भजनी ना ते भजनी आहेत, कसे काय जाता? ते म्हणजे आम्ही बरोबर सोंग करतो म्हणजे. काय माणसाला सोंग करायचे पण सोंगाची सपाती होत नाही सुनीताबाई. सोंग लोक लई करतात पण सोंग करण्याला महत्व नाही, पण सोंगाची सपाती करण्याला विशेष महत्व आहे. मग त्यानं सोंग घेतलं. सोंग कोणाचं घेतलं? साधूचं. सोंग साधूचं घेतलं बरं नाही बरं का, साधूचं सोंग घेऊ नये, पण साधूचं सोंग घेतलं त्यानं. कारण ब्राह्मणाचं सोंग घेतलं, माळकऱ्याचं वारकऱ्याचं, गळ्यामध्ये 2-2 तुळशीच्या माळा टाकल्या, पितांबर नेसला, चांगल्या प्रकारचं काष्टा मोरून पुरून मिऱ्या टाकून काष्टा नेसला असा, आणि निघाला. एक पंचांगण घेतलं आणि ते पंचांगण घेऊन म्हणू लागला, कर्मरिषा बघून घ्या, भविष्य बघून घ्या, हात रिषा बघून घ्या. अशा प्रकारचा त्या गोकुळामध्ये वटू लागला. आलो रायाचा जोशी हो राय कादा जाणू, घरोघर असा का गेली गेली फिरला. त्या म्हणले त्याच्यामध्ये काही नंदाचे हितचिंतक होते. ते हितचिंतक असल्यामुळे चला म्हणले नंदा घेऊन, म्हणले नंदाकडे घेऊन जाऊ, आणि म्हणले महाराजाकडून आपण भविष्य बघून घेऊ. म्हणले घेऊन गेले बाबुळ भटाला. नंदा घरी गेल्यानंतर नंदाच्या घरी गेल्याबरोबर पाय देवाला पाणी दिलं, गुळ शेंगदाणे दिले माय खायला. पहिले गुळ शेंगदाणे लिहिते असं शेंगा, इतक्या शेंगा आमच्या काळात गेली, इतक्या शेंगाने एवढा मोठा गुळ खामण्याचे पोटभर. आणि त्याच्यानं ते रक्त काम, त्याला रक्त नाही. आता बीपी कमी झाली जास्त आहे, ते प्रश्न नव्हता पहिला. बीपी कमी होत होती जास्त होत नव्हती. आणि मग ते त्यांना रक्त वाढते बरं, शेंगदाणे गुळानं रक्त वाढते. मग तुम्हाला सांगतो, मग संत महात्म्याने सांगलं बरं. आणि तेच डॉक्टर सांगतो का, वैद्यराज डॉक्टर होते ना आमचे, पुंडलिक वैद्यराज पूर्वी साधन. त्या डॉक्टर कोणाला या डॉक्टरकडे ज्ञान, त्याचं विज्ञान झालं, ज्ञानाचं विज्ञान झालं. आणि ज्ञानेश्वरी तेच आहे, ज्ञान विज्ञान मोक्ष अथवा सुभात, आहे की नाही? ज्ञान विज्ञान वाटून देऊ तशी ज्ञान आहे आणि विज्ञान आहे, आणि ज्याला नाही कळते मग अज्ञान आहे. अशा प्रकारचं काय सांगत होतो? मावळ भट गेला आणि ते म्हणू लागला की बाबा म्हणले पंचांगण पहा म्हणल्याबरोबर त्याने पंचांगण उकरलं, बसवलं नेऊन गुळ शेंगदाणे. हे सांगत होतो, गुळ शेंगदाणे दिले खायला. त्याने पोटभर खाल्ले, पाटावर बसला, पूजा केली आणि म्हणले महाराज बघा बरं म्हणले आमच्या मुलाचं कसं काय ते. आता पाडव्याला काल मी तेच फा गेलो, उशिरा ना त्या दिवशी. काय माहिती कळायचं आम्हाला, पण थोडं कळते मग लोकांची भावना. म्हणले महाराज का आमच्या कोणता घर आहे? म्हणले राहू आहे की केतू आहे की शेणी आहे की काय आहे? मग आम्ही त्यात राहतील त्याच्यासाठी सांगतो, आमच्या मनात काय सांगायचं. मग ते सांगा. आता त्यानं काढले पंचांगण. हे ब्राह्मण खरात नव्हताच ना, खोटा सोमदारी होता. त्यानं 2-4 पार इकडे तिकडे केली आणि कपाळाला काय की गाठी मारली आणि तोंडाला मिठी मारल्यावर यशोदा माता साधी देवाची आई होती का साधारण होती का? ते म्हणली महाराज सांगा बरं म्हणजे कोणता घर आहे ते माझ्या मुलाच्या मागे, का अनिष्ट आहे का मूळ नक्षत्र आहे का? ते म्हणला बरोबर ओळखीला. म्हणला तुम्ही मूळ नक्षत्र आहे म्हणला, हे म्हणला अतिशय आहे म्हणला, हे सगळ्या कुळाचा घात करणार आहे म्हणला, स्वकुळ घातक आहे म्हणला, हे मग मुळावर आहे म्हणला, मग याची शांती नाही याची परशांती करा. मग याला म्हणले जिथं नेऊन पुरा म्हणले खरड्यात असं बरोबर. आणि म्हणजे याला तोडा म्हणले, नाही काही करा म्हणजे याचा घात करा म्हणले. देव म्हणला वा चांगलं भविष्य फार लागला म्हणला माझं. मग ते म्हणले आवा म्हणले महाराज. पुन्हा बाई म्हणली, आता पहिल्या काळात ती बाई होती, मग आताच्या बाई काळात त्याची चप्पल आणायची महाराजांना. हो ते म्हणले एवढ्या आता मुलाला इतक्या वर्षांतर मुलगा आला तसं म्हणले महाराज सोयी लावत होती का चाल. ते म्हणले आता तुम्हाला उदाहरण सांगतो जाता आता चप्पल आणायची म्हणून. चपल्या आता एवढ्या झाल्या वा चपल्याचा एवढा परिसर झाला. आली चपली जाऊन सांगतो बाजूला जाऊन, एवढ्या चपल्या झाल्या घेतात ते काच्याची चप्पल, काम करते स्वयंपाकाची चप्पल, वाढायची चप्पल, आंघोळीची चप्पल, घरात चप्पल, देवपूजा करायची चप्पल. मग आम्ही आता चपल्या घालून, आता आमचे काही महाराज लोक असतील चपल्या घालून पाणी सुद्धा घेत नाही. आणि तुम्हाला सांगतो जाता आता विषय निघाला म्हणून, खरंच चपल्या घालून पाणी देवाला आणून नाही आणि देवाला पाणी डोक्यावर आणून नाही. लक्षात ठेवा बरं काय, देवपूजा करायची असेल देवाला पाणी डोक्यावर आणायचं नाही, चपल्या घालून पाणी आणायचं नाही, देवाला मान्य राहत नाही. मग ते देवाला आणणारी वाढू लागली, चपल्या घालून स्वयंपाक केला असेल काय माहित, पण वाढू लागली चपल्या घालून. म्हणलं आम्ही म्हणलं बा चपल्या आमच्या संची काय महाराज लोक ते म्हणजे चपल्या घालून म्हणले आम्ही वाढलं खात नाही भाऊ, म्हणजे आम्हाला चपल्याचं नाही जमत नाही. ते म्हणजे महाराज चपल्या स्वयंपाक करायच्या चपल्या होता म्हणजे चपल्या घालून स्वयंपाक करायचा असं का म्हणले. एक देवपूजेची चप्पल आहे म्हणले, एखादी म्हणजे महाराजाला हाणायची आहे की नाही म्हणजे, ते पण आहे म्हणजे. केव्हा महाराज चुकला तरी
संपला. महाराज म्हणतात तसं म्हणले देवाला राग आला, एवढं म्हणलं तरी देवाला राग आला नाही. पण ते म्हणले गर्ग तो चुकला गणिताशी. देवाला आता पण एवढे सेवा दिल्या काय म्हणले, पण ते गर्ग मुलला जमलं नाही. पंचांग फळाला गणितात चुकलं ना, देवाला राग आला किंवा असा राग आला म्हणसाल. सगळी निर्जीव वस्तू सजीव केली आणि पाठ जे टाकला होता ते पाठ असा डळमळ करू खिलारी सारखा, खिलारीच्या भूकंपासारखा लगेच असा हल्ला आणि हल्ला वरी गेला. इतका वरी गेला वरी जाऊन म्हणले पाठीवर बसला. कोणाच्या? बाबळ भटाच्या पाठीवर बसल्या बरोबर ती मला बापा काय असं वरी पाहिलं. वरी पाहिलं तिकडून मुसळ आलं की खप्परी तोंडाला विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ. एवढा मार त्याला चोख मारून केलं. त्याचं पंचांग नाही फाटलं, धोतर गळालं झालं तोंडाने पंचांग फाटलं, झालं तोंडाने पंचांग फाटलं, पंचांग फाटले, झालं तुटाले पंचांग फाटले, झालं तुटाले पंचांग फाटलं, धोतर गळाले, ढुंगणाची दिगंबर अवस्था झाली. देवानं जिवंत सोडलं म्हणले निरोप देण्यासाठी. एक आणि दुसरं गोष्ट म्हणले की ब्राह्मणाचं रूप घेतलं, हरिदासाचं घेतलं म्हणून सोडलं. निरोप सांगला कंसाला म्हणले तुमची काय बरी गत नाही म्हणले. काय किती मारलं ते म्हणले किती मारलं ते माहित नाही, कोण मारलं ते माहित नाही म्हणले. इतकी फजिती झाली म्हणले की तुमचा आता अंतकाळ जवळ आला. पुन्हा मिटिंग भरली माझी, पुन्हा महिलाची मिटिंग भरली. आता पुरुष मंडळीची नाही आली. महिलाची भरल्यावर पुन्हा पुरुष मंडळी आली ते बी, पण ते मग पुरुषाकडे कोणी वरी मान करणार, सगळे खाली पाहू लागले. एक माझ्यासारखी बाई होती ती उठली, काय राय शरीर मर्दासारखी मर्दी एके वरी होईन म्हणले, तयार होईना झाली म्हणले, मी जाऊन करते म्हणले. मग तिनं बापू ते पुतना मावशी स्तन वरून गेली. तिने सुद्धा जाऊन अनेक प्रकारची दिनदुबळ्याचे बाळक मारले आणि नंदा घरी प्रवेश केला. नंदा घरी प्रवेश केल्यावर यशोदेला विचारलं, बाई कुठे आहे ग म्हणली मुलगा तुझा? लई म्हणली तुला अभिमान आला म्हणली, मुलगा झाला तर बोलणं झाली म्हणली. ते म्हणली ये माय आता घरी गेलं कोण नाही म्हणते. आणि कुठे म्हणली आता नेमका झोपला म्हणली. असं म्हणल्यावर कृष्णा वाटत आता झोपायचा टाइम नाही, आता टाइम म्हणले कशाचा आहे? आता म्हणले एक एक कार्य करायचा टाइम आणले. पुढेही बहुत करणे आहे, तुका म्हणे आहे धर्म संस्थापने, आणि पुढेही बहुत करणे, पुढे खूप करायचं आहे म्हणले. मग आता पुढचं कार्य करायसाठी म्हणले या कार्याला स्टप द्यायचा म्हणले. बस झालं म्हणले. मग भगवंतानं लगेच सावधान झाले, टॅट्या रडू लागले. घेतलं आणि तिने जसं काय म्हणजे लवचुंबक लोखंडा चिटक त्या प्रकारचं भगवंतानं लगेच त्यांना लावलं, तोंड लावलं आणि भगवंताला आज्ञा केली. भगवान शंकराला म्हणले देवा या म्हणले, घ्या म्हणले आपलं विष. त्याने विष प्राशन केलं, दूधही खतम झालं आणि जेव्हा रक्त जेव्हा जावलं तेव्हा मशीन लावून प्रवाताची तसं होऊ लागलं. ते म्हणजे कृष्णा सोड, ते मला माय
मी कोणा धरत नाही म्हणला, धरलं तर सोडत नाही म्हणला. आता तुला लई ओळखायचं राहिलं म्हणला. मग अशा प्रकारचं गतप्राण झाले. असे आग बग रिठा अनेक प्रकारचे दैत्य मारले. सगळे दैत्य मारल्यावर मग सगळे संगोडी जमा केली, मोठा उत्सव केला, एक कुंका हळदीचा कार्यक्रम केला. मग गवळणला सांगू लागली, बाई निरोप देऊ लागली. निरोप देतो आपण सुवासनीचा. मग कुंकू वाटण्याचा कार्यक्रम केला. त्या गवळणीला गवळण सांगू लागली. गवळण सांगे गवळणीला गवळणी गवळण म्हणती गवळणी गवळण म्हणती गवळणी गवळण म्हणती गवळणीला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झालाय सध्याला पुत्र झालाय सध्याला कार्यक्रम झाला. त्याचं नामकरण ठेवलं, नामकृष्ण ठेवलं, गोपाल ठेवलं, गोविंद ठेवलं. मग गोपाल का नाव ठेवलं? गोईचं पाल म्हणून गोविंद है की नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल असं नामकरण केलं. संगडी बोलवले. संगड्याने निर्णय घेतला. म्हणले आज आपला म्हणले अरे तंदुरुस्त व्हायचा आहे. म्हणले आपल्या देशाचं कसं होईल म्हणून आपला म्हणले शक्ती पाहिजे, तंदुरुस्त पाहिजे. म्हणून म्हणले सर्वांना दही दूध तूप सगळं खा म्हणले. ते म्हणले घरी खाण्यासाठी आमच्या नाही, सगळं डेअरीला चाललं म्हणले. आमच्या डेअरीला नाही म्हणले, डेअरीला चाललं. मग त्याने एक निर्णय घेतला. मग चोऱ्या करू म्हणले, वस्त्र करून माती घेतली, काठ्या घेतल्या, खडी घेतली नाना प्रकारची. आता काल्याचं कीर्तन म्हणजे स्वयंपाकावर आलं म्हणून असते. तिकडून निरोप आला की महाराज स्वयंपाक झाला. आणि आपल्या अभंगामध्ये म्हणलेलं आहे खांदी भार पोटी भूक आणि काय खेळायचे सुख. आता काय कीर्तनाचे सुख म्हणले 11 वाजले. मला पहिला निरोप सांगला म्हणजे अर्धा तास वाढव. पुन्हा म्हणले आता महाराज झाला म्हणजे स्वयंपाक, उकळी आली म्हणले वरणाला. काय हरकत नाही. आपलं कसं राहते, ड्रायव्हर चांगला असला गाडी व्यवस्थित पोहोचते. मी बरोबर 11 सोडणारच होतो, पण आता 5-10 मिनिटं वरी गेलं. थोडक्यात म्हणले भगवंताच्या लीला सांगण्यासाठी हे जीवन जरी पूर्ण आपण घातलं तरी सरत नाही. किती पहिलं 5-5 तास कीर्तन व्हायचे काल्याचे, 4-4 तास. पहिले लोकही बसायचे. पहिल्यांदा काहीच व्हायचं नाही बाबा. आता मांडीत म्हणून अर्ध्या दिवसाला बदलायचं. त्याबरोबरचं कीर्तन झालं. मग आता 2च तासावर कीर्तन आलं. 1 तासावर प्रवचन, 2 तासावर कीर्तन, 3 तासावर सारथीपूर्व पिक्चर आहे की नाही. आणि रात्रभर तमाशा. मग हे शास्त्र झालं. तसं म्हणले हे आजचं कीर्तन काल्याचं म्हणजे सगळं स्वयंपाकावर आलं म्हणून असते. म्हणून आता खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. चला वळू गाई बैसू जेव एका ठाई. ऊर्जित भाग आपण पुढे पुढे आता आपल्या जवळ सप्ताह होणारचा योगायोगानं झाला पांडुरंगाच्या कृपेनं. तर चरित्रभाग पुढचा नंतर सांगू. ज्ञाने विठोबार कुमार भगवंताने खूप म्हणजे फड्या केल्या, दही दूध खाल्लं म्हणले. आता अहंकाराचा असणारा म्हणले डेरे फोडले, दंबाचा डेरा फोडला, अज्ञानाचा खिळा काढला, भ्रांतीचे कवाड मोडले. आणि नवनीत म्हणजे म्हणले चित असणार आहे की नाही. तुका म्हणे नवनीत चोरले नंदाच्या नंदने घे. तुका म्हणे येणे गरुडध्वजी, चित्त चोरले नंदाच्या नंदाने तुका म्हणे येणे गरुडध्वजी. अशा प्रकारचं भगवंत चित्ताची चोरी करतो म्हणून कोणी एक बोलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी. अशा प्रकारचं मग खोड्या होऊ लागल्या. तेव्हा देवकम यशोदामात्याने सांगलं म्हणले बाबा आता तो गावात राहायच्या लायकीचा नाही. आता म्हणले गाई घेऊन म्हणले वळायचं आहे. तेव्हाच महाराज बैसू जेऊ एके ठाई है की नाही. किंवा बहु झाली वनवन पायी पिटी झाला शीन. तुका म्हणे धावेल आता अवघे. बरोबर आता धावायचं काम नाही. आता व्यवस्थित म्हणजे त्या ठिकाणी भजन करायचं आणि आपल्या कामाला लागायचं. ज्ञानेश्वर गाई बैसू जेऊ एके ठाई. बहु झाली वनवन पायी पिटी झाला शीन. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. तुका मने धावे मग अवघे बरवे. बहु झाली वनवन पायी पिटी झाला शीन.
माझ्या सद्गुरुरायांनी जसं मला बोलण्याची बुद्धी दिली त्या प्रकारचा मी बोलण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच भाग्यवान लोक हा या ठिकाणी मी कुणाचं सुद्धा नावाचा उल्लेख केला नाही. सगळं मंडळा त्या ठिकाणी सर्व मंडळाचं आभार मानतो आणि खरंच जे कार्य करतात त्या कार्यकराला अर्ध लाभ भेटत असतं. घडविता अर्ध पुण्य लावी महाराज प्रमाण आहे बरं काय. जे लोक घडवतात ना त्याला अर्ध पुण्याचे अधिकारी होते. फक्त लावून द्यायचं काम आहे की नाही. लावून म्हणजे भानगडी नाही बरं परमार्थिक काम. त्याला घडविता अर्ध पुण्य लाभ मग अर्ध पुण्याचा त्याला लाभ होते. त्यासाठी कार्यकारी मंडळासाठी एकदा सगळ्या टाळ्या. त्याचबरोबर महिला मंडळ सगळी एवढी उपस्थित आहे आणि सर्व कामं आटपून मुली बाळी सगळ्या त्या आलेल्या आहेत. खरोखर तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं माय याच्यासाठी एकदा महिला मंडळ आणि आमच्या ज्ञानेश्वरी पारायण त्यासाठी एकदा टाळ्या. सर्वच आमच्या मुळे महाराजापासून राम महाराज ते आमच्या शान्या पिशा महाराजापर्यंत विनेकऱ्यापर्यंत सगळ्याला एकदा टाळ्या. आणि आमचे गजानन महाराज मर्दंगाचार्य त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. आमचे सरपंच माग उपस्थित झाला सरिताबाई ठाकर आमचे भागवताचार्य त्यांच्यासाठी एकदा टाळ्या आहेत नाही. आणि आमचे सरपंच माग सर्व पदाधिकारी लोक संतामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील सर्व 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 अधिकाऱ्यासाठी एकदा टाळ्या. काय बात आहे. सगळे मुलं सगळे आले म्हणते कृषीवाले आले एक नाही डॉक्टर आले वकील आले सगळे अधिकारी मुली अधिकारी सगळे सगळे केले आपण. आता हल्ली परगावची मंडळी सोयरे मंडळी पाहुणे मंडळी त्यासाठी एकदा टाळ्या. वयाचं भान ठेवलं नाही. वयाचं भान नसताना सुद्धा एवढं वया म्हणजे बसायची अवस्था नाही असे आमच्या माझ्यासारख्या मावल्या त्याच्यासाठी एकदा टाळ्यामध्ये. आणि लहान लेकरं हे पा खेळायला जातात ती आपल्या खेळात यायचं आहे ते पण त्याच्या खेळात आपण होतो त्या खेळातून या खेळात यायचं आहे म्हणून हे खेळ कासाठी त्याचा खेळ बंद करायचा या खेळात यावं म्हणून त्यासाठी खेळ आहे. क्या बात आहे. हल्ली सेवा असणारी भगवान कृष्णाच्या चरणी अर्पण मारुतीराच्या चरणी अर्पण कोणी राहिला असेल मंडळी तर सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करतो. शेवला पूर्ण इनाम. जय विठ्ठल धरिला कृष्ण म्हणे वैष्णविका प्रभु